चारुदोभिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तन् निखिलगगनप्रौढदावाग्निलीलम् प्रौढदावाग्निलीलम् ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापकोऽपि श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सः समृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे रागादिरोगाः सहजाः समूला येनाशु सर्वे जगतोऽप्यपास्ताः तमेकवैद्यं शिरसा नमामि वैद्यागमद्यांश्च पितामहादीन् मूलकं विपरीत दोषचित बालं विपरीतं तु कंदवत् इथपर्यंत आलो होतो. ज्वरे पेयाः कषायाश्च सर्पी क्षीरं विरेचनम् षडां चढयं युञ्जात् वीक्ष्य दोषबलाबलम्. तेव्हा पेया कषाय वगैरे हे सगळं जे प्रकरण आहे हे 6-6 दिवसांनी असणार अशा स्वरूपाचं वापरायचं आहे. तेव्हा हे कालाच्या दृष्टीने होणारं हितकारित्व किंवा अहितकारित्व असणार अशा स्वरूपाचं आहे. त्या विशिष्ट काळीच त्या विशिष्ट औषधांचं यौगिकत्व असणार अशा स्वरूपाचं आहे. शर्दी हृद्रोग गुल्मार्ते वमनंच चिकित्सेते निर्सिद्धमपि निर्दिष्टं पस्तिः अर्शसपुष्टिनो. शर्दी हृद्रोग आणि गुल्म यांच्यामध्ये निषिद्ध असणार सुद्धा वमन चिकित्सा स्थानामध्ये निर्दिष्ट केलेलं असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि तसंच अर्श आणि कुष्ठ यांच्यामध्ये बस्ती पण निषिद्ध असताना सुद्धा पुढे दिलेला असणार अशा स्वरूपाचा. तर हाही एक विरोधाभास असणार अशा स्वरूपाचा आहे की सूत्रस्थानामध्ये प्रतिषेध कशा कशाचा आहे कर्मांसाठी असं वर्णन करत असताना शर्दी हृद्रोग गुल्म यांच्यामध्ये वमनाचा निषेध असणार अशा स्वरूपाचा भाग राहतो. आणि पुढे प्रत्यक्ष चिकित्सा स्थानामध्ये मात्र शर्दीमध्ये वमन वगैरे असणार अशा स्वरूपाच्या गोष्टी पण येतात. याचा अर्थ एवढाच की काही टिपिकल अवस्था की जिथे कफ हेच प्रधान आहे आणि त्याच्यामुळे शर्दी होती आणि तो वमनाने काढून टाकला तर शर्दीचा उपशम होतो. असं असल्यामुळे शर्दीमध्ये वमन ही चिकित्सा असणाऱ्या अशा स्वरूपाची म्हणून येते. त्या नियम अपवाद या पद्धतीने चालतं आणि म्हणून ती विशिष्ट अवस्था किंवा विशिष्ट काल हा हिताहितत्व निश्चित करण्याला उपयोगी पडतो. ज्वरे तुल्य तो दोषत्व प्रमेहे तुल्य दूष्यता रक्तगुल्मे पुराणातून सुखसाध्यत्व हे जनरल नियम जो सांगितला तुल्य दोष द्वेषत्व प्रतिपाद संपदी असणार स्वरूपाचा. तेव्हा दुष देश ऋतू यांचं सगळ्यांचं दोषाशी तुल्यत्व नसावं हे सुखसाध्यत्वाचं हेतू आहे असणार अशा स्वरूपाचं. पण त्याला पुन्हा अपवाद आहेत की ऋतू आणि दोष असं आहे. प्राकृत सुखसाध्यस्तु वसंत शरदोद्भव हा असं वसंत आणि शरदोद्भव ज्वराच्या बाबतीमध्ये प्राकृतत्व हा सुखसाध्य अशा स्वरूपाचा म्हणजे वैकृतो सदुसाध्य आणि वैकृत आहे तो उलटा दुस्साध्य असणार अशा स्वरूपाचा. त्या आहे पुन्हा अपवाद. प्रमेयामध्ये पण समक्रियत्वात विषमक्रियत्वात महात्यत्वात यथाक्रमते असं म्हणून
समक्रियत्व असल्यामुळे कफजमेह साध्य आणि विषमक्रियत्व असल्यामुळे पित्तज किंवा वातज असाध्य किंवा कष्टसाध्य असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन केलं. तसं रक्तगुल्मे पुराणत्व सर्व विकार तरुण असताना नवीन असताना जिंकायला सोपे असतात, पण रक्तगुल्मामध्ये मात्र पुराणत्व हे सुखसाध्यत्वाचा हेतू आहे. कोलटकर सर कसं सांगायचे की मधल्या एका काळामध्ये शिकवणारी लोक पण त्यांना पूर्वी काही कळत नव्हतं गुलमा एका गर्भ आहे आणि म्हणून 9 महिने गेले, एकदा डिलिव्हरी होत नाही किंवा गर्भ नाही असं खात्री झाल्यानंतर मग गुलमाची चिकित्सा करायची असं करत असत. आता सोनोग्राफी वगैरे सगळ्या तंत्रामुळे हे आधीच लक्षात येतं आणि त्यामुळे इतकं 9 महिने वाट बघायची काही गरज नाही असणार अशी आपल्यातली अध्यापक मंडळी सांगायची असणार अशा स्वरूपाचं. आणि मग त्याला कोलटकर सरांचं म्हणणं असं होतं की असं काही कारण नाही आहे या सगळ्या प्रकारांमध्ये. गुल्म आणि गर्भ यांच्यामधले भेद स्पष्ट असणारे अशा स्वरूपाचे दिलेले आहेत आणि त्यामुळे त्याचं ज्ञान आधी होऊन सुद्धा हा गुल्मच आहे गर्भ नाही असं कळत असून सुद्धा पुराणत्व हे सुखसध्यत्वाचं आहे. तो आधी तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर त्रासदायक होतो आणि म्हणून नासे व्यतीते दशमी चिकित्सा असं ते एकंदर प्रकरण 10 महिने उलटून गेल्यानंतर मग त्याची चिकित्सा करावी असणाऱ्या स्वरूपाची आणि ती स्त्राव स्वरूपाची अशी आहे. आणि म्हणून रक्तगुल्मे पुराणत्व असं सुखसाध्यत्वाचा हेतू असणार अशा स्वरूपाचा द्राक्षागर्भ नाहीये तर काय त्याला म्हणायचं असं त्यामुळे ते रक्तगुल्मे पुराणत्व विषयी सांगत होतो. तर रक्तगुल्मामध्ये पुराणत्व हा सुखसाध्यत्वाचा हेतू आहे आणि ते कळत नव्हतं वगैरे असलं काही भानगड नाहीये. पण 10 महिन्यानंतरच त्याची चिकित्सा करायची आहे असं एकंदर होतं आणि म्हणून तो कालमहिमा असणारा असा एकंदर आहे. ह्या कालाच्या दृष्टीने हिताही तत्व असाच संबंध आहे. आश्चोतन भविष्यंदी युंजितोधून दिनत्रयात 3 दिवसानंतर अभिषंदामध्ये आश्चोतन घालावं असणार अशा स्वरूपाचं. अंजनं पक्वदोषस्य प्रतिशायच नामनं नातिप्रवृद्धते मेरे सिरा मोक्ष विधीयते. तर पक्वदोषामध्ये अंजन असणारा अशा स्वरूपाचं. तर आश्चोतन जे आहे हे 3 दिवसांनी असणार अशा स्वरूपाचं म्हणून सांगितलं आणि अंजन हे दोष पक्व असताना किंवा प्रतिशायामध्ये सुद्धा पक्वदोष असताना नावन असणाऱ्या अशा स्वरूपाची चिकित्सा येते. त्याच्या आधी जर नावन करण्याचा प्रयत्न केला अपक्वदोष असताना किंवा आम असताना तर दोष तर बाहेर पडतच नाहीत पण त्रास मात्र विलक्षण असणार अशा स्वरूपाचा होतो आणि म्हणून तिथे साम्य पाचनम किंवा लंघनम अशी चिकित्सा राहते. त्या सुरुवातीला लंघन पार्थ कपाळावरती सुंठ जायफळ वेखंड वगैरे असे काहीतरी लेप घालणे
संध्याकाळी तरी स्ट्रिक्टली मुगाचं कढण किंवा असंच काहीतरी घेणे सूर्यास्ताच्या पूर्वी. आणि मग एकदा कफ सुटायला लागला, त्याचं एक गमक असं राहतं की नाक शिंकरूनही जेव्हा कफ बाहेर येत नाही त्या सामावस्था आहे असं समजावं आणि त्याला पाचनच करावं. जेव्हा शिंकरल्यानंतर कफ यायला सुरुवात होते तेव्हा निरामावस्था आणि बाकी देहाला लघुत्व वगैरे असणार अशा स्वरूपाच्या गोष्टी असतील किंवा ज्वर गेलेला आहे तेव्हा मग निरामावस्था आहे. मग तेव्हा तीक्ष्ण नस्य असं केलं तर चालतं असणार अशा स्वरूपाचं. नाती प्रवृद्ध तिमिरे शिरामोक्ष विधी येते. त्या फार प्रवृद्ध जर तिमिर नसेल तर शिरामोक्ष असणार अशा स्वरूपाचा करावा. अर्थात प्रकरण आहे. म्हणजे नक्तम दुधीनं भुंजीत यावरनं दिवसा घेतलं तर चालतं किंवा वसंतोष्ण शरद सुन याच्यावरनं वर्षा आणि हेमंत शिशिरामध्ये चालतं असे अर्थ निघतात. आणि निगेशननी सांगितले असणार अशा स्वरूपाचं. पॉझिटिव्हली अमुक ऋतूत घ्यावंच असा उल्लेख नाही असणार अशा स्वरूपाचा. पण अर्थापत्तीने तो अर्थ घेता येऊ शकतो. पण दही बेटर घेऊच नका शक्यतो असं म्हणण्याकडेच कल जास्त असणार अशा स्वरूपाचा एकंदर आहे. म्हणून आम्ही लक्षणकोशात किंवा हेतुकोशामध्ये अर्थापत्तीने केलेल्या वेगळ्या नोंदी आहेत आणि त्याला कंसामध्ये थ अशा स्वरूपाचा घातला आहे. जिथे काहीतरी तुम्हाला त्याचा जास्त सिग्निफिकन्स आहे तिथं अर्थापत्ती प्रमाण अशा स्वरूपाचं वापरून वेगळ्या थ घातलेल्या अशा स्वरूपाच्या नोंदी केलेल्या. दुष्टास्त्र संभवे पिष्टो नास्रपित्ते शिराव्यधा. की दुष्टरक्तापासून निर्माण झालेला सुद्धा रक्तपित्तामध्ये शिराव्यध हा इष्ट नाही असणार अशा स्वरूपाचा. तर याचंही खरं कारण मीमांसा काहीतरी लक्षात घ्यायला पाहिजे. तिथे प्रतिमार्गांच्या हरण रक्तपित्त विधी येते. रक्तपित्ताची प्रधान चिकित्सा जी आहे ती दुसऱ्या मार्गाने किंवा विपरीत मार्गाने दोषांचं हरण करणं असणाऱ्या अशा स्वरूपाचीच आहे. अम्लपित्तामध्ये बरोबर उलटा क्रम आहे. अम्लपित्तामध्ये ऊर्ध्वग अम्लपित्तात वमन आणि अधोभागामध्ये विरेचन असणारा अशा स्वरूपाचा भाग राहतो. त्या विशिष्ट दिशांचा वापर हे त्यातलं प्रधान धोरण असणार अशा स्वरूपाचं राहतं. आणि हे असताना सुद्धा दुष्ट रक्त असताना सुद्धा शिराव्य त्याची शक्यता अशी आहे की ते रक्ताची अतिप्रवृत्ती होणं असणार अशा प्रकारची गोष्ट घडत असावी आणि म्हणून तो नाहीये. अपथ्यम पथ्यम अप्यन्नम निशायाम नेत्ररोगिणाम हा एक महत्वाचा रेफरन्स राहतो की नेत्ररोग्यांसाठी पथ्यकारक अन्न सुद्धा निशिकाली रात्रीच्या वेळेला अपथ्य ठरतं असणार अशा स्वरूपाचं. त्या विशेषतः नेत्ररोग्यांनी सूर्यास्तापूर्वीच भोजन घ्यावं असणार अशा स्वरूपाचं. जे भोजनाचे काल म्हणून सांगितलेले आहेत त्यात सूर्यास्ताच्या पूर्वी असं एक सायं म्हणून काल येतो किंवा रात्रीच्या पहिल्या प्रहारामध्ये करावं असणार अशा स्वरूपाचं. पण त्यातही सूर्यास्तानंतरचा पहिला पाऊण तास जो संध्याकाळ आहे तो सोडायचा असणार अशा स्वरूपाचं. ऍव्हरेज 6:30-7 असा सूर्यास्त धरला तर 9:30-10 इथपर्यंत मॅक्झिमम वेळ होईल असणार अशा स्वरूपाची. पण ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे असं जर लक्षात ठेवायला हवं असेल तर 4:30ला तुमचं अन्न पचलेलं असायला हवं. आणि ते जर पचलेलं असायला हवं असेल तर त्याला तुम्ही जेवढा वेळ जास्त द्याल मलमूत्र बाहेर टाकण्याच्या स्टेजमध्ये यायला पाहिजे उठल्याबरोबर अशा स्वरूपाचे. तर तेवढं लवकर जेवण कराल तेवढं जास्त बरं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण राहतं. म्हणून नानल सरांचा तर खूप कटाक्ष असायचा की सूर्यास्ताच्या
पूर्वीच जेवण करायचं असणार अशा स्वरूपात, सूर्यास्तानंतर काही घ्यायचं नाही. ते स्वतःही नियम पाळायचे आणि असं जर चुकलं जेवण तर लंघनच करायचं, मग काही घ्यायचंच नाही असणार अशा स्वरूपात, असं त्यांचा दंडक होता स्वतःचा. गौतमही तसंच प्रकारचं पाळत असेल. आणि विशेषतः नेत्ररोग्यांच्यासाठी तर हे हितकारक नाहीच आहे रात्री जेवण असणार अशा स्वरूपाचं. तर आता कसं झालंय की मोतीबिंदू कफजलिंग नाश हा होतोच, असा एक जनरल नियम झालाय असणार अशा स्वरूपाचा, आणि वयाचा परिणाम म्हणून तो होतो. तिमिरा काचता म्याती असं जे काही एकंदर वर्णन केलेलं आहे असणार स्वरूपाचं. तेव्हा खरं तर तिमिरापासूनच नेत्ररोगाची सुरुवात होते, ज्याला तर रिफ्रॅक्टिव्ह एरर असं म्हणतात, 40चा चष्मा असणार स्वरूपाचा. हा आमच्या दृष्टीने तिमिरा नावाचा आजार आहे आणि त्याला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे असं त्याचा अर्थ होईल. आणि मग तिथपासूनच खरं तर संध्याकाळचं जेवण हे सूर्यास्ताच्या पूर्वीच घ्यायला पाहिजे आणि तिमिराची चिकित्सा करून तिमिरातनं बरं व्हायला पाहिजे. आता सोपा मार्ग म्हणजे चष्मा लावला की दिसायला लागतं आणि त्याच्यामुळे तो तिमिर नावाचा आजार आहे आणि त्याची चिकित्सा करायला पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. मे बी त्यावेळेला रक्तमोक्षण, विरेचन किंवा असणाऱ्या अशा स्वरूपाच्या काहीतरी गोष्टी केल्या गेल्या, तिमिराची योग्य चिकित्सा झाली तर पुढचं प्रकरण टळेल आणि मग सहसा सगळ्यांना लिंगनाश होणार नाही खरं तर. पण आता आमची मानसिकता अशी काहीतरी झाली आहे की तो होतोच असणार अशा स्वरूपाचा. आणि म्हणून आत्ताच्या वैद्यांनी किंवा त्यांच्या पिढीतल्या पुढच्या लोकांनी मुळात तिमिराची चिकित्सा केली जावी असं प्रयत्न व्हावे. आता ते गोष्टी बऱ्याच अवघड झाल्यात आणि तिमिराची कारणं अगदी गर्भावस्थेपासून ते 40 पर्यंत विविध प्रकारची घडतात नेत्ररोगासाठीची, आणि ती टाळण्यासाठी आपण काही करत नाही फारसं. पूर्वी बाळंतिणीची खोली म्हणून असायची, ती अंधार खोली असायची असणाऱ्या स्वरूपाची, आणि 1.25 महिना पहिला बाळंतीण त्या बाळंतिणीच्याच खोलीमध्ये असायचं. तर गर्भ 9 महिने पूर्ण अंधारात वाढलेला असणार अशा स्वरूपाचा आहे. त्याच्या दृष्टीने त्याला सराव व्हावा अशा अर्थाने बाळंतिणीची खोली ही आयडियल असणारी अशा स्वरूपाची होती. आणि मग हळूहळू ओसरी, माझघर असं करत त्यांनी बाहेर यायचे असणार अशा स्वरूपाचं असं होतं. आता एकतर सिझेरियन सेक्शन असेल तर फ्लड लाईटच्या खालीच मूल जन्माला येतात, त्यामुळे डायरेक्टली मोठा मिथ्या योग आहे शिक्षण इंद्रियाच्या बाबतीमध्ये, आणि नंतर सगळ्या दिव्याच्या प्रकाशातच ते वावरतं असणार अशा स्वरूपाचं. इथपासून लवण जास्त सेवन असणं, टीव्ही, कॉम्प्युटर्स वगैरे असणाऱ्या अशा स्वरूपाच्या गोष्टी, असे अनेक हेतू चक्षुरेंद्रियाच्या बाबतीत घडत राहतात. आणि कम्पॅरेटिव्हली चष्मा लागण्याचं प्रमाण हे खूप अलीकडच्या वयानं असणार अशा स्वरूपाचं यायला लागलं. त्याला पुन्हा तिमिर म्हणून ट्रीट न करता रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणून ट्रीट करून एड देणं अशा स्वरूपाचं झालं. फक्त प्रोग्रेसिव्ह मायोपियाच्या बाबतीमध्ये लोक काहीतरी ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतात किंवा वैद्यांकडे कोणाकडनं काहीतरी कळलं तर जातात, आणि निदान प्रोग्रेसिव्ह मायोपिया अरेस्ट करता आला तरी बरी गोष्ट आहे असं एकंदर राहतं. पण वास्तविक पाहता तो आजारच आहे. आणि मला एकंदर आता असा अनुभव झाला की वैद्य मंडळी काय चिकित्सेमध्ये त्या मनाने बऱ्यापैकी प्रयत्न करतात आणि मुलाबाळांच्या बाबतीमध्ये ज्वर, प्रतिशाय, कास, अमुक तमुक असल्या प्रकारांमध्ये ट्रीटमेंट करून चांगलं यश घेतात. पण आम्ही दुर्लक्ष करतो ते ENT, डेंटिस्ट्री आणि डोळ्याचे आजार या बाबतीत आम्ही दुर्लक्ष करतो. आणि त्याला मुळातच वस्तुवृत्ताचे नियम नीट पाळायला हवेत असणार अशा स्वरूपाचं, तर आम्ही स्वतः पाळत नाही, आमच्या कुटुंबियांकडूनही पाळले जात नाही, आणि मग त्याच्या इमर्जन्सीसाठी ॲलोपॅथीकडे कुठेतरी धावायला लागतं. मग ते कान दुखतो म्हणून अशा स्वरूपाचं काहीतरी प्रकरण असेल
किंवा डोळ्याच्या संदर्भातले काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झाले की धावायला लागला असणार अशा स्वरूपाचं. तर ह्याच्यावरती कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि बेअर मिनिमम काय प्रकारच्या गोष्टी केल्या गेल्या तर याचे आजार होणार नाही असणार अशा स्वरूपाचं. त्यात डेंटिस्ट्री हा एक आणखीन असाच चमत्कारिक प्रकार आहे की दंतशूल एकदा जोराचा सुरू झाला की मग धावपळ सुरू होते आणि मग ते दाढ किडली मध्ये काढून टाका वगैरे वगैरे असं सगळे उद्योग येतात, रूट कॅनल करा. ते मुळात होऊ नये यासाठी दंतधावनं किंवा इतर प्रातर्भुक्त्वाच असं जे त्यांनी वर्णन केलं दंतधावनाचं, तर आपणही ब्रिटिश सिस्टीम प्रमाणे सकाळी आणि रात्री झोपताना असं करतो. जेवल्यानंतर दंतधावन करतच नाही, जे रुटीनली करायला हवं असणार अशा स्वरूपात. त्या अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी खरं तर आहेत की ज्याच्याकडे आम्ही लक्ष द्यायला हवंय, पण ते होत नाही. आणि म्हणून अपथ्यम पथ्यम अप्यन्नम निशायाम नेत्ररोगिणाम एक दिग्दर्शन असणार अशा स्वरूपाचं घ्यावं. आणि जनरल नेत्र चांगले राहावेत म्हणून सूर्यास्तापूर्वीच भोजन करावं हा दंडक म्हणून चांगला आहे. विशेषतः सर्व वैद्यांनी संध्याकाळचा दवाखाना हा जेवण करूनच अटेंड करावा असाच नियम ठेवावा. क्वचित तुमचं दुपारी उशिरा गुरुभोजन झालंय आणि मग त्या दिवशी रात्री जेवला तर ठीक आहे, किंवा मनोनिग्रह करून पत्तकढण दूध असं काहीतरी घेतलं तर ठीक आहे. पण अन्यथा सूर्यास्तापूर्वी भोजन करणं हा जास्त चांगला असणार अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. अहितासक्त व शुष्क अहितास्ते तू प्रमेहिणा. तेव्हा सक्तू शुष्क आणि अहित असणारे अशा स्वरूपाचे आहेत, पण ते प्रमेहींच्या दृष्टीने हितकारक असणारे आहेत. गुल्मीन हा क्षीर दध्यादी हपुषाद्ये वितम हितम. किंवा गुल्मी माणसामध्ये दूध दही वगैरे असणार अशा स्वरूपाचं हपुषादीनी युक्त असणार अशा स्वरूपाचं हितकारक आहे. तेव्हा युत आहे, हा त्या हापुषादीनी युक्त असणार अशा स्वरूपाचं हितकारक, म्हणजे नुसतं प्लेन हितकारक नाही असणार अशा स्वरूपाचं. खंडशेरणी म्हणून म्हणतात. हापुषा म्हणजे खंडशेरणी असं मराठी भाषांतर करतात, मी काय बघितलेली नाही असं. गोल गोल काळी फळं असतात असं काहीतरी भाषा. हापुषा खंडशेरणी मला दाखव मग. पण ठीक आहे. तर दही आणि दूध असणार आहे अशा स्वरूपाचे हे गुल्मामध्ये हापुषा इत्यादींनी युक्त असणार अशा स्वरूपाचं हितकारक असणार असं आहे. यांनी एक तांबेने एक अनुभव सांगितला होता, काहीतरी उदरशूलाचा रुग्ण होता आणि त्याला वडे खायचे होते. मग त्यांनी काहीतरी त्याला ओवा घाल, लसूण घाल वगैरे असं काहीतरी सांगून ते साजूक तुपामध्ये तळून खायचे असले तर खा अशा स्वरूपाचं सांगितलं आणि त्याचे उदरशूल थांबला. नानांच्याकडच्या एका पेशंटला तर तो फक्त वड्यावरतीच जगायचा आणि आंबाचा पेशंट होता, तो वड्याच्या खेरीज दुसरं काहीच खाऊ शकायचं नाही असं त्याचं म्हणणं होतं. मग त्यांनी त्याला मुगाचे वडे एरंडेलामध्ये तळून खायला सांगितलं आणि त्यांनी त्याला बरं वाटलं असणार अशा स्वरूपाचं. तर ही काही जरा ऑड उदाहरणं असणार अशा स्वरूपाची आहेत, पण कशाने काय हितकारक होईल अशा स्वरूपाचं बघून सांगा. वातलम वातकोपेपी वर्षासु मधुशस्यते. हा खरं म्हणजे नवा बहून असं आहे, 2 वेळा खायचं नाही तसं आहे, रात्री खायचं नाही तसं आहे. बाकीचे जे काही निर्बंध त्याचे आहेत ते निर्बंध पाळून मग सातू खायचे असतील तर हरकत नाही.
पण शिले शालिगोधूम यवषष्टिकजांगलम त्यात शिलनीय आहेत खऱ्या अर्थाने, आणि त्यामुळे नित्यनेमाने घ्यायला हरकत नाही. विशेषतः स्थूल प्रमेही किंवा असणाऱ्या अशा स्वरूपाचे जे आहेत त्यांच्यासाठी चालतील असणाऱ्या अशा स्वरूपाचे. वातलम वातकोपेपी वर्षासु मधुशस्यते. त्या वातप्रकोप करणारा असून सुद्धा वर्षा ऋतूमध्ये मध प्रशस्त आहे. कदाचित हवेतली आर्द्रता आणि क्लिन्नत्व याच्यामुळे ते उपयोगी पडणार असणारा अशा स्वरूपाचं प्रकरण असेल. तदैव मध्यम मध्यस्य विषस्य तु विषांतरम. तर मद्य हेच पुन्हा मद्यपान मद्योक्त विकारांवरती उपयोगी असणार अशा स्वरूपाचं आहे. तर तदैव असं जरी म्हणलेलं असं तरी ते मद्य अशा अर्थाने म्हणून त्यांनी घेतलंय. पण आयडियली ज्या प्रकारच्या मद्याचं सात्म्य आहे त्याच्या विपरीत गुणाचं मद्य सेवन करायचं असणाऱ्या स्वरूपाचं आहे. आणि विषाला मात्र स्थावराला जंगम आणि जंगमाला स्थावर असणाऱ्या अशा स्वरूपाचं विष ते हितकारक असणाऱ्या स्वरूपाचं ठरतं. घृतमानुपदेशोत्थम हेमंतेच बलाधिकम आलस्य गौरे रूपम वातजे ज्वरे पुरः. काय केलंय असं बघूया. विषयस्य लक्षणोपशो नाही याच्याविषयी काही केलंच नाहीये. त्या घृतमानुपदेशोत्थम हेमंतेच बलाधिकम. त्या अनुपदेशातलं घृत आणि हेमंत ऋतूमधलं घृत हे अधिक बलवान असणारा अशा स्वरूपाचा आहे. हा पुन्हा देश आणि काल यांचा महिमा असणारा अशा स्वरूपाचा धरायला लागेल. आता त्या काळामध्ये जर करून ठेवलं तर मग किंवा त्या देशातलं घेतलं तर प्रिफरेबल असणारा अशा स्वरूपाचा आहे. वातच्या ज्वरामध्ये सुद्धा आलस्य आणि गौरव ही रूप असणाऱ्या अशा स्वरूपाचे असतात. नाही निर्माण झालं त्या देशात निर्माण झालेलं अनुपदेशोत्तम. आता वातच्या ज्वरामध्ये सुद्धा आलस्य आणि गौरव अशा प्रकारची रूप जी कफाची आहेत खऱ्या अर्थाने त्या ती मूळ ज्वराची लक्षणं असणारी अशा स्वरूपाची आहेत. ती वातजामध्ये पण येतात असणारा अशा स्वरूपाचं. हा एक खरं जरा वेगळा विषय स्वतंत्रपणे समजून घ्यायला पाहिजे असा आहे की रोगनिर्मिती कशी व्हायची हे कशावरती ठरतं असणारा अशा स्वरूपाचं. एको हेतुरनेकस्य असं असल्यामुळे एक हेतू अनेक रोगांना कारणीभूत असणारा स्वरूपाचा असतो. जे चिंतेमुळे वातवृद्धी होते आणि चिंता हा हृदरोगाचाही हेतू आहे, कॅन्सरचाही आहे किंवा प्रमेहाचाही आहे असणारा अशा स्वरूपाचं. हे सामग्री साकल्यात उत्पादितचू इतर सामग्री त्याची नेमकी काय आहे त्याच्यावरती अवलंबून राहतं. आणि ज्या प्रकारची आणि जेवढी कारणं आहेत त्याच्यानुसार कुठला विकार निर्माण व्हायचा असं ठरतं. आणि याचं प्रिडिस्पोजिशन खऱ्या अर्थाने अनुवंशिकतेत. त्या अनुवंशिकता हा खूप लांबचा असणारा पण प्रबल हेतू आणि म्हणून अनुवंशिकतेच्या आधारावरती कॅन्सर हृदरोग किंवा अशा स्वरूपाचे विकार होण्याची शक्यता जास्त जर अनुवंशिकता तेवढा स्ट्रॉंग होत असेल तर. कदाचित असंही होऊ शकतं की कारण इतरही स्ट्रॉंग असणारे अशा स्वरूपाचे असतात. त्यामुळे अनुवंशिकतेला बाजूला सोडून दुसरा रोग पण होऊ शकतो असणारा अशा स्वरूपाचा. पण तरीही प्रायः अनुवंशिकतेनुसार रोग घडण्याची शक्यता जास्त असं प्रकरण राहतं.
किंवा मग एकंदर त्या सामग्रीचा परिणाम ज्या रोगाला जास्त अनुकूल असणार अशा स्वरूपाचा असेल तो निर्माण होण्याची शक्यता आहे. चरकाचार्यांनी सूत्रस्थ आहे की निदान 4 मध्ये प्रमेय निदानामध्ये भावाभाव विशेष असणार अशा स्वरूपाचं म्हणजे काय वर्णन केलं त्याच्यामध्ये न तदा विकाराभिनिवृत्ती ही चिरेण वाजायते वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं. यथाही येथे भावा परस्परम नानुबध्नन्ति असणार अशा स्वरूपाचं. अबलियांसह अथवा अनुबंधन्ति त्यांचा अनुबंध होत नाही एकमेकांशी किंवा अबल असणाऱ्या अशा स्वरूपाचे होतात. त्या न तदा विकाराभिनिवृत्ती वगैरे असणार अशा स्वरूपाचं वर्णन केलं. आणि त्याच्या विपरीत हे जेव्हा सगळे एकमेकाला अगदी पण बेसिक व्याधी निर्माण होतो. आताच्या चर्चेचं प्रयोजन असं की त्यातनं आधी अमुक एक व्याधी निर्माण व्हायचा असं ठरतं आणि मग त्यातला अमुक एक प्रकार निर्माण व्हायचा, अमुक दोषज निर्माण व्हायचा किंवा असणारा अशा स्वरूपाच्या गोष्टी ठरतात. आणि मग त्याला अनुषंगून लक्षणं अभिव्यक्त असणारे अशा स्वरूपाचे होतात. आणि मग त्या लक्षणांवरनं तुम्ही निदान असणार अशा स्वरूपाचं करायचं आणि मग मूळ रोगाची किंवा त्याच्या प्रकाराची चिकित्सा करायची असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. आणि म्हणून ज्वर आहे असं म्हटल्यानंतर आलस्य आणि गौरव अशा स्वरूपाची लक्षणं निर्माण होणार आहेत, भले वातज प्रकार असला तरी असणार अशा स्वरूपाचं. आणि ह्या माझ्या दृष्टीने एक की पॉइंट आहे की कुठला विकार निर्माण होणार आहे किंवा होण्याची शक्यता जास्त आहे असं जर आम्ही काही प्रेडिक्ट करू शकलो तर ते जास्त बरं राहील असणार अशा स्वरूपाचं. आणि वेबसाईटमध्ये हा मी उद्योग केला एक्सप्रेस चेकअप असेल किंवा इलॅबोरेट चेकअप असेल health-world.com या वेबसाईटमध्ये. आणि मग प्रोबॅबिलिटी ऑफ कॅन्सर, प्रोबॅबिलिटी ऑफ हार्ट डिसीज, प्रोबॅबिलिटी ऑफ हे असं देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि तिथंच जर लोक सावध होऊ शकली तर मग पुढचं प्रकरण टळू शकेल असणार अशा स्वरूपाचं. स्वेदर्यातिशमन दाह प्रायो लशुनपानजः. तर लशुनपानापासून उत्पन्न होणारा दाह हा स्वेदनाने त्याचं शम होत. हे दिसायला काहीतरी चमत्कारिक असणार अशा स्वरूपाचं वाटतं. दाह आहे आणि स्वेदन कसं करायचं असणार अशा स्वरूपाचं. पण त्याला आपल्याकडचं रिझनिंग काय द्यायचं, एक आशयापेकर्ष गती असणारा अशा स्वरूपाचा एक भाग असू शकतो किंवा संसर्ग असणार अशा स्वरूपाचा आणि त्याच्यामध्ये तो वात बलवान असणार अशा स्वरूपाचा एकंदर काहीतरी प्रकरण आहे, असंही प्रकरण असू शकतं. पण लशुनपानाचा जो दाह आहे तो असा स्वेदनाने प्रशम पावतो किंवा पुष्कळ वेळा आता मॉडर्न मध्ये त्याला न्यूरायटिस अशा स्वरूपाचं निदान करतात आणि दाह असं लक्षण असतं, पण ते वातज असणार अशा स्वरूपाचं असतं. आणि त्याला एक उपशयानुपशयामध्ये विशेषतः पाददाह वगैरे असणार अशा स्वरूपाचं लक्षण असेल तर गार पाण्यामध्ये पाय ठेवून तात्पुरतं बरं वाटतं आणि नंतर दाह वाढतो असं जर प्रकरण असेल तर ते वातज आहे असं समजावं. याच्या उलट एरेंडेल तेल लावून बरं वाटलं आणि ते चांगलं बरं वाटलं असणार अशा स्वरूपाचं असेल तर तो वातज आहे असं समजावं. पण गार पाण्यामध्ये ठेवून नुसतं तात्पुरतं दीर्घकाळ बरं वाटलं तर ते पित्ताच्याकडे जाणार असणार अशा स्वरूपाचं समजावं. त्या उपशयानुपशयावरनं दोषाचं प्राधान्य कोणतं आहे अशा स्वरूपाचा भाग लक्षात घ्यावा. आणि म्हणून अशा प्रकारच्या न्यूरायटिस मध्ये की जिथे वातप्राधान्य आहे तिथे वचा, अश्वगंधा, पिंपळमूळ असा एक योग योगजोशींच्या वापरात असणार अशा स्वरूपाचा आहे. तो मामा गोखलेंपासून कदाचित सुरुवात असावी. पण वचा आहे त्याच्यामध्ये असणार अशा स्वरूपाची आणि त्याचे रिझल्ट चांगले मिळतात असं अशा स्वरूपाचं दिसतं. दिवा स्वप्नात जराम याती.
सर्वांग असेल. लसूण पानापासून उत्पन्न होणारा दाह हाही बहुधा सर्वांग असावा. माहिती नाही असणार अशा स्वरूपाचं. आणि त्यामुळे तो निवडण्याचा मग संबंध फार नाही राहणार, उष्णवीर्याचा असणार अशा स्वरूपाचं म्हणून. पण मे बी पान केलेलं आहे असणार अशा स्वरूपाचं. लसूण पान असं जेव्हा म्हणतात तेव्हा लसणाचा रस काढून प्यालाय असा अर्थ होईल. तर असं आपण काही लसणाचा रस काढून प्यालाय असं काही घडत नाही. फक्त हा जो हिंगू त्रिगुण म्हणून जो काही बाजारात मिळतो, एक भाग हिंगू, 3 भाग लसूण आहे ना मला वाटतं. शेवट 27 भाग लसूण आहे. सैंधव, एरंडेल आणि लसूण हे प्रत्येकी 3-3 पट असं करत गेले. त्या 1 हिंगू, 2-3 सैंधव, 9 एरंडेल आणि 27 लसूण रस असणार अशा स्वरूपाचं. आणि ते तुम्ही हिंगू त्रिगुण मोठ्या डोस मध्ये समजा दिलं. मी 5-10 थेंबाच्या पलीकडे नाही वापरलेलं, पण पान होईल इतपत जर दिलं एखाद्या वेळेला, तर त्यांनी दाह झाला तर त्याला तुम्हाला स्वेदन असणार अशा स्वरूपात. शक्यता कमी वाटते. हा म्हणजे असेल त्यामध्ये पण मी आता रसायनामध्ये काय पद्धतीने वापरला गेला आहे तर ते क्वांटिटी खूप वाढवली आहे रसायनामध्ये. आणि अगदी ग्रीष्मामध्ये वगैरे पण सेवन करावं असणार अशा स्वरूपाचं. काश्यपामधला अध्याय पुन्हा एकदा हवं तर वाचून बघायला पाहिजे असणार अशा स्वरूपाचं. दिवा स्वप्नात जनाम याती भुक्तम अन्नेद्यु अद्यन. दिवा स्वप्न केल्यानंतर कालचं अन्न पचतं, आजचं नाही पचत असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून प्रातस्वप्यात अभुक्तवान, जर कालचं अन्न पचलेलं नसेल तर न खाता सकाळी झोपावं असणार अशा स्वरूपाचं, जेणेकरून ते आदल्या दिवशीचं अन्न पचतं. पण आज जेवून झोपलं तर मात्र ते काही पचन होतं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण नाही. कोष्ठे रुद्ध अग्निकुर असं नेसेसरी नाहीये. अन्न पचन झालेलं नाहीये असणार अशा स्वरूपाचं. आणि त्याला बेसिक कारण तुमची झोप कमी पडली असणार अशा स्वरूपाचं जेव्हा असेल तेव्हा झोपावं असा अर्थ होईल. मी शिकवताना नेहमी एक असं सांगायचं की किती छान जीर्णाजीर्णम निरूपयन उत्तिष्ठेत असं आहे. तर पचलंय का नाही असं सकाळी बघायचं, अरे नाही पचलेलं, चला झोपूया असं मला झोपायचं. असं अपेक्षित नाही. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत 2 विधी आले एकाच वेळेला की जीर्णाजीर्ण निरूपयन असणार अशा स्वरूपाचं आहे आणि तरी ब्राह्म मुहूर्तावरती उठायचं असणार अशा स्वरूपाचं. आणि दोन्ही साध्य व्हायला हवे असतील तर त्याचा अर्थ असा की अन्न नक्की पचलेलंच असायला हवं ब्राह्म मुहूर्तावरती, तर ब्राह्म मुहूर्तावरती नीटपणे उठता येईल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही रात्रीचं जेवण कमी तरी घ्या, लवकर घ्या, की जेणेकरून ते पहाटे पचलेलं असेल आणि मग जीर्ण झालं आता उठायला हरकत नाही अशी कंडिशन आलेली असेल. नाहीतर हे फारच छान आहे किंवा ठीक आहे भरपेट जेवावं, उशिरापर्यंत झोपावं, ग्रंथांनीच सांगितलं पचन झाल्याशिवाय उठू नये असणार स्वरूपाचं. तसं काही अभिप्रेत नाही असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून आदल्या दिवशीचं अन्न पचल्यावर उठावं असं एकंदर आहे. कोष्ठे रुद्ध अग्निकृत वायू मेधसार्षोभी अग्निरुद्ध. कोष्ठामध्ये रुद्ध झालेला अग्नी वायू हा अग्निकृत आहे, तो अग्नी वाढवणारा असणार अशा स्वरूपाचा आहे. कशाने तर मेधसा, मेधामुळे तो अग्नी वाढवतो असणार अशा स्वरूपाचा. पण अर्षोभी मात्र अग्निरुद्ध, अर्षाने अशा स्वरूपाचा जेव्हा कोष्ठामध्ये वायू रुद्ध होतो असणार अशा स्वरूपाचा, तेव्हा मात्र तो अग्निरुद्ध असणारा अशा स्वरूपाचा होतो.
म्हणून आरशाच्या संप्राप्तीमध्ये सांगत असताना दोषप्रकोप हेतुस्तु प्रागुक्तस्तेन साधिते आग्नव मलेते निश्चिते पुनश्चाती व्यवहायता वगैरे वगैरे असणारा अशा स्वरूपाचा आहे. त्या मलसंचय होतो आणि मलसंचय झाल्यानंतर किंवा उदावर्त असणार अशा स्वरूपाचे प्रकरण लक्षणं निर्माण होतात आणि मग त्याने अग्नीचं हनन होतं आणि आर्षोतेरासार ग्रहणी विकारा पायणे चांगले म्हणजे नानरूपा सन्ने नले संती असं ते एकंदर प्रकरण आहे. पण मेदाच्या संप्राप्तीमध्ये सौल्याच्या संप्राप्तीमध्ये मात्र मेदाचं वायूवरती आवरण आणि मग तो अग्नीला प्रज्वलित करतो, मग तो जास्त खातो, पुन्हा त्याचा मेदच बनतो, पुन्हा आवरण येतं, अशा स्वरूपाचं एक दुष्टचक्र एस्टॅब्लिश होतं. आणि म्हणून हा पुन्हा एक वेगळा महिमा असणारा अशा स्वरूपाचा मेदानी तो अग्नी करणारा होतो आणि आरशामध्ये मात्र अग्नीचं हरण करणारा असणारा अशा स्वरूपाचा. दुष्पानम दुर्जरम सर्पिर दीपनम च पयोन्यथा. ते तूप प्यायला कठीण आणि पचायला जड असं असून सुद्धा दीपन आहे आणि दूध त्या मनाने प्यायला सोपं पचायला हलकं तरी सुद्धा दीपन नाही. आता तिथे दीपन नाही असं म्हणत असताना तुपासारखं दीपन नाही. एरवी दूध दीपन पण आहे, कमी प्रमाणात पण आहे, पण तूप जेवढं दीपन होतं करतं त्याप्रमाणे दूध काही दीपन करणार असणार अशा स्वरूपाचं नाही. तर खरं म्हणजे पाचन आणि दीपन या दोन कन्सेप्टच्या विषयी सविस्तर विचार व्हायला हवा आहे, कारण शमन म्हणजे खरं पाचन आणि दीपनच आहे, बाकी नाहीच आहे काही. पण पचन कशा कशामुळे झालेलं नाही असं लक्षात घेतलं गेलं म्हणजे ते जे काही आहार परिणामकर भाव असणाऱ्या स्वरूपाचं म्हणून वर्णन केलं, त्यातल्या कुठल्या भावाचं न्यूनत्व आहे असा एक इश्यू अग्निबलापेक्षा अधिक मात्रेत घेतलं गेलेलं आहे, अधिक गुरु घेतलं गेलेलं आहे वगैरे असणारा अशा स्वरूपाचा असा दुसरा इश्यू. आणि मग त्यामुळे पचन झालेलं नाही तर त्याला तुम्ही काय काय प्रकाराने विपरीततेच्या क्रिया घडवून आणायची असा विचार करायला हवा. आणि तसंच दीपन कशा कशामुळे घडतं असा एक स्वतंत्र विचार करायला. म्हणजे स्नानाच्या वर्णनामध्ये दीपन वृष्यम आयुष्यम स्नान ऊर्जा बलप्रदान असं वर्णन केलं. आणि काही लोकांच्या मतानुसार मलापनयन हे पण दीपन करणार असणार अशा स्वरूपाचं ठरतं. जसं अग्नीवरती राख साठलेली आहे आणि ती तुम्ही नुसती उडवली तरी अग्नी प्रज्वलित असणार अशा स्वरूपाचा होतो. तसं मालिन्य शरीरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते तुमचं दूर झालं तरी त्यांनी दीपन नावाची काहीतरी गोष्ट असणाऱ्या अशा स्वरूपाची होते. तर काही तुपासारखे पदार्थ साक्षात इंधन होतात अग्नीचे आणि त्यांनी अग्नी प्रज्वलित होतो, हे त्याचं महत्वाचं कारण असणार अशा स्वरूपाचं. म्हणून वृताहुतींचा किंवा स्नेह हा एकंदर त्याच्यामध्ये लागतो. तीळ आणि तांदूळ असणाऱ्या अशा स्वरूपाच्या यांच्या आहुती देण्याची प्रथा आहे यज्ञामध्ये. तर तीळ हाही पुन्हा स्नेहाचा पुरवठा करत असल्यामुळे आणि स्नेह साक्षात अग्नीचे इंधन होत असल्यामुळे त्यांनी पण अग्नी प्रज्वलित होतो असणार घडतं. आणि जसं त्या बाह्य अग्नीचं आहे तसंच ते शरीरातल्या अग्नीचंही आहे. आणि म्हणून नालम स्नेह समिध्यस्य शमायान्नम सुगुर्वपी. स्नेहाने समिध्य झालेला जो अग्नी आहे त्याचं शमन करायला सुगुरु अशा प्रकारचा अन्न पण समर्थ नसतं. 227 ला काय तर नाही तर ते पुन्हा हे वेगळ्या एडिशन्स आहेत. तेव्हा एका अर्थाने दुष्पान आणि दुर्जर अशा स्वरूपाचं तूप सुद्धा दीपन आहे आणि सुजर आणि सुपान असणार अशा स्वरूपाचं दूध तेवढं दीपन असणार अशा स्वरूपाचं नाही.
हा आपाततः दिसायला विरोधाभास असणार अशा स्वरूपाचा वाटतो. पण मे बी आम्ही पाचन आणि दीपन या कन्सेप्टनीच समजून घेतल्या गेल्या तर हे वेगळं असणार अशा स्वरूपाचं काहीतरी होईल. सर्पादिशव कोथेभ्य वृष्टिकानां समुद्भवा ते तैरे व पुनर्दष्टाः सद्यो जीवते जहती जीविता. ते एक आणखीन वेगळंच आहे. सर्पादींच्या शव इत्यादींच्या कोथांपासून, सर्पादींच्या शवाच्या कोथापासून वृश्चिकांचा समुद्भव आहे असणार. आणि तेच सर्प त्यांना चावले तर मात्र ते वृश्चिक चटकन त्यांचं जीवित जात असणार अशा सगळं प्राण सोडतात. आणि स्वयमेव विषम तीव्र तान पुनर्नाती बाधते. त्यांना स्वतःला ते तीव्र विषय काही फार बाधा निर्माण करत नाही. सर्वांग व्यापी देशांच्या शुक्रवत संस्कृतम विषम. साप विंचवाला चावतो. दिलंय तर असेल. मुळामध्ये सर्पादी शवकोथातून वृश्चिकांची निर्मिती हा एक आणखी वेगळा असणार अशा स्वरूपाचा प्रकार. ते चरकामध्ये पुनर्जन्म सिद्धी सांगत असताना येशांच्या ईशामतीस्तेषां योनिर्नास्ति चतुर्विध असणार अशा स्वरूपाचं. मातरम पितरम चैके मन्यन्ते कारणम असणार अशा स्वरूपाचं. आणि मग त्यांनी चक्रपाणी दत्तानी जरायुज अंडज उद्भिज आणि स्वेदज असे जे काही 4 योनी असणाऱ्या अशा स्वरूपाचे म्हणून सांगितल्या. त्यांना माता पितर न विद्यते असं त्यांनी त्याचं विधान केलंय. त्यांना माता पिता नसतात असणार अशा स्वरूपाचं. आणि तसं असताना त्यांची निर्मिती कशी होते असा एक, आणि म्हणून त्याला स्वेदज वगैरे अशा स्वरूपाच्या काहीतरी संज्ञा वर्णन केलेल्या आहेत असणार अशा स्वरूपाच्या. त्या आताच्या झुलॉजीला किंवा काय बायोलॉजीला हे काय पटेल असं प्रकरण नाही. त्यांची लाईफ सायकल्स आणि या सगळ्या स्टडी झालेल्या असणार अशा स्वरूपाच्या असतील. पण तरीही ह्या प्रकारची निर्मिती व्हायला काहीतरी वेगळं लागतं असा त्याचा अर्थ राहील. हे जे शवकोथ वगैरे असणार अशा स्वरूपाचं झालं तर वृश्चिकांची उत्पत्ती होते, अन्यथा होत नाही असणार अशा स्वरूपाचं काहीतरी प्रकरण असणार. आणि ते सात्म्य असायला पाहिजे त्याच्यापासून जर ते निर्माण झालेलं आहे. पण तसं होत नाही. म्हणजे साप त्या विंचवाला चावला तर पुन्हा ते तात्काळ प्राण सोडतात. स्वतःचं विष त्यांना बाधक फारसं होत नाही असणार अशा स्वरूपाचं. आणि सर्वांगव्यापी देशांच्या शुक्रवत संस्कृतम विषम, शुक्राप्रमाणे सर्वांग व्यापी असतात. पण मांसम उपयोगाय मांसावर्गीचे पठ्यते. आणि ते मांस उपयोगासाठी मांसवर्गामध्ये सांगितलं जातं असणार अशा स्वरूपाचं. इथेही थोडेसे पुन्हा काही विवादाचे मुद्दे येऊ शकतील असणार. तर सापाच्या बाबतीमध्ये त्याची ती एक पाऊच असते दंष्ट्याच्या मागच्या बाजूला आणि त्याच्यातच ते विषय असतं. आणि आता डिस्कवरी चॅनलला मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये तो ते सापाचा मुंडखोड होतो, बाकीचा सगळा साप छानपैकी भाजून खातो असं अनेक एपिसोड्स मध्ये बघितलेलं असणार अशा स्वरूपाचा आहे. विषारी साप सुद्धा असणार. पण सद्य होतम वयस्कंच असं प्रशस्त आहे. आणि जर ते जास्त काळ राहिलं तर मात्र ते भिंत अशा स्वरूपाचं काहीतरी प्रकरण आहे. आणि यात ते अंजक कुब्जक त्रिस्तनी कथा म्हणून एक पंचतंत्रामध्ये आलेली आहे. त्या 5व्या तंत्रामध्ये होती पण यांनी गाळली ती कथा सिलेबस सिलेक्ट करत असताना. पण सुरुवातीला ती पुस्तकात होती. आणि त्याच्यामध्ये ते सापाचं मांस शिजवून खायला घालतो तो आणि मारण्यासाठी म्हणून. प्रत्यक्षामध्ये त्यातनं येणाऱ्या धुरामुळे तिला काहीतरी तिमीर का काय ते आजार असतो, तो जातो आणि ती मरत तर नाहीत. म्हणजे तिला ते दिसायला लागल्यानंतर कळतं की अशा स्वरूपाचे मांस आहे आणि मग ते खातच नाही ते असणार अशा स्वरूपाचं. वाईटातून चांगलं निघतं असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि त्याच्यात ते काहीतरी 3 स्तन असतात.
तर लात मारतो तो एक सण आत निघून जातो अशा प्रकारे म्हणजे इंटेन्शन वाईट असून चांगलं घडतं अशा स्वरूपाचं काहीतरी ती कथा आहे. तर तो वेगळा इश्यू झाला. पण ते मांस खाण्यासाठी म्हणून पण वापरलं जातं असणार अशा स्वरूपाचं म्हणून सांगितलेलं असणार अशा स्वरूपाचं आहे. छर्दिग्नी मक्षिकावीट मक्षिका इव तू वामय. मक्षिकावीट छर्दी नाश करणारी असणारी अशा स्वरूपाची आहे. पण मक्षिका स्वतः मात्र वामक असणारी अशा स्वरूपाची आहे. तर ती वीट कशी गोळा करत असतील प्रश्न ती मक्षिका केवढी त्याची वीट केवढी आणि ती कशी काय गोळा करतात असणार अशा स्वरूपाचं आणि मग ती छर्दीमध्ये वापरायची असणार अशा स्वरूपाची. याने एक मला फार गंमतशीर अनुभव सांगितलं होता. पटवर्धन म्हणून आहे ERDL मधले एक शास्त्रज्ञ, त्यांना बरीच तोडगे स्वरूपाची औषधं माहिती होती. तर त्यांची आजी टायफॉइडच्या पेशंट्स मध्ये माशी जिवंत माशी पकडून द्यायची खायला. तर त्याची गणित म्हणजे ती पकडायची आणि मग तिला गुळाने लेप करायचा आणि मग ती गुळासकट गिळायची असणार असं सगळं. ते म्हटलं आम्हाला नातवंडांना तो उद्योग होता की आईला माशी पकडून द्यायची. आणि त्याचं टेक्निकही त्यांनी सांगितलं, माशीचं तोंड ज्या दिशेला असेल त्याच्या मागणं हात माशीच्या मागणं हात न्यायचा आणि पकडायची. ती उडली की त्याच दिशेला उडते. त्यामुळे तुम्ही त्या डिरेक्शन मध्ये हात फिरवलात थोडसा वरनं 1 इंच वरनं की ती बरोबर उडून तुमच्या हातात येते. आता मी करूनही बघितलं खरं तर होतं, पकडता येते माशी या प्रकाराने. आणि मग गुळ तयारच ठेवायचा की लगेच त्याला गुळाने वेस्टर्न करून टाकायचं, ती मरते आता वेस्टर्न झाल्यानंतर. आणि मग ती अख्खीच्या अख्खी गोळी गिळायची. पण त्यांचं म्हणणं टायफॉइडचे त्यावेळेला म्हणजे 50-60 वर्षापूर्वी केसेस हे असली काहीतरी माशी खायला घालून त्याने बरे केले. तिच्या आजीने त्यांच्या आजीने. आता तेही 90 वर्षाचे होऊन मारले. त्यांची आजी गेले रिसेंटली 1.5 वर्ष झालं असेल त्याला असणार. त्यांची आजी आणखीन जुनी असणारी अशा स्वरूपाची असणार आणि हे कधीतरी खूप वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. पण मक्षिका तू आमय माशी नुसतीच खाल्ली गेली तर उलटी करते असणार अशा स्वरूपाचं. पण त्याची वीट मात्र छर्दिग्नी असणारी अशा स्वरूपाची म्हणून वर्णन केलेलं असणार अशा स्वरूपाचे. अध्याय संपत झाला त्यामुळे संपवून टाकूया. कफे लंघन साध्यपी कर्तरी ज्वर गुलमय हो तुल्यपी देश कालाद लंघन समंत. तेव्हा लंघन साध्य कफ आहे पण त्यांनी ज्वर आणि गुल्म असणार अशा स्वरूपाचं जर निर्माण होत असतील तर देशकाल तुल्य असताना सुद्धा लंघनम सममतम असणार अशा स्वरूपाचं. गुल्म कफे गुल्म कारणेन लंघनम पथ्यत्वेन न सदृशम संप्राप्ती विशेषात असणार. जे ज्वरामध्ये लंघन प्रशस्त असणार अशा स्वरूपाचं आहे पण गुल्मामध्ये नाहीये असणार अशा स्वरूपाचं. तिथं स्नेहपान असणार अशा स्वरूपात प्रकरण येतं. सर्वथा दोषजित तक्रम ग्रहण्याम दोषकृत ग्रहणी. जे तक्र ग्रहणीमध्ये सर्वथा दोषजित असणार अशा स्वरूपाचा आहे. वातासाठी अमुक पित्तासाठी अमुक वगैरे असणार अशा स्वरूपाचं. पण तेच व्रणामध्ये मात्र दोषकृत असणार अशा स्वरूपाचं ठरतं. पीनस श्वास कासादौ सिद्धमेव प्रशस्त. पीनस श्वास कास यामध्ये सिद्ध तक्रच प्रशस्त आहे. कच्च घेऊ नये. त्या आयदर मठ्ठा तरी करावा किमान, नाहीतर खरं म्हणजे सिद्ध म्हणजे कढी करून घ्यावं आणि ते सुद्धा जेवणाच्या निम्म्या जेवणात किंवा जेवणापूर्वी असणार अशा स्वरूपाचं घ्यावं. इत्येतेन्येच बहवः सूक्ष्मा दुर्लभ हेतुकाः धर्मा विचित्रा भवेषु किंचित तेषां निदर्शते. त्या हे आणि अन्य सुद्धा खूप सूक्ष्म दुर्लभ हेतू असणाऱ्या स्वरूपाचे विचित्र भाव आहेत, विचित्र धर्म आहेत असणाऱ्या भावांच्या बाबतीमध्ये. त्याचं थोडं आम्ही सांगितलं. किंचित तेषां निदर्शितम दिशानया शेषमपि स्वयं ऊहेत बुद्धिमान. या दिशेने स्वतः सुद्धा बुद्धिमान वैद्याने बाकीच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये ऊह करावा. तेव्हा ऊह हा एवम एतद भविष्यती हे असं होईल असं प्रेडिक्शन करणं म्हणजे ऊह असणार अशा स्वरूपात. त्यातला पुढचा भाग महत्वाचा. न शास्त्र मात्र शरण न चानालोचिता गमः. केवळ शास्त्र
चला शरण जाणं ग्रंथात आहे का नाहीये, मग नाही काय करतायत असा विचार करून आपल्या बुद्धीने पण काहीतरी गोष्टी कराव्यात. आणि नचा अनालोचित आगम हा, आणि ग्रंथ बघितलाच नाही अजिबात, माझ्या स्वतःच्याच बुद्धीने काहीतरी करतो असणार अशा स्वरूपाचं असंही असू नये. तेव्हा स्वतःची बुद्धी पण असावी आणि शास्त्रज्ञान असणार अशा स्वरूपाचं पण असावं. तसं केलं तर मग तुम्हाला बाकीच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये पण ऊह करता येईल. इथे माता आदी प्रकरणम इथे अन्नस्वरूप विज्ञानीयो नाम सप्तमोध्याय हा. चालू शकतं असं आहे, नाही चालत असं नाही. हा अशा अर्थाने म्हणतेस. शंका अशी होती की अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये ताक द्यायचं का नाही द्यायचं, त्याला व्रण समजायचं का नाही समजायचं. तर व्रण समजायला लागेल असं राहील अशा अर्थाने. आणि मग द्यायचं झालं तर पित्तशामक वगैरे मधुर आणि उपभ्रमित करून असणार किंवा स्निग्ध असंच द्यायला लागेल असणार स्वरूपाचं. पण जनरली दूध सोसत असेल तर दूध देणं हा जास्त बरा ऑप्शन, पण दुधाने पण काही वेळा जुलाब होतात आणि मग ते त्रासदायक होत असणार स्वरूपाचं. घृत आणि बाकीच्या गोष्टी ह्याच जास्त बऱ्या पडतात. पण ह्या प्रकारचे जे आता रुग्ण येतात, म्हणजे हा आता या निमित्ताने अल्सरेटिव्ह कोलायटिस मधल्या अभ्यंतर अंतरामध्ये आहे असणार अशा स्वरूपाचं, किंवा इसोफेजियल भरायचे स्टमक मध्ये भरायचे असणार अशा स्वरूपाचं काहीतरी प्रकरण आहे. तर ह्याला आम्ही आम्लपित्त म्हणूनच ट्रीट करायचं, रक्तपित्त म्हणून ट्रीट करायचं का, हा असा काहीतरी अल्सर झालाय म्हणजे व्रण झालाय आणि म्हणून त्याला काहीतरी रोपण करायला काहीतरी हवंय अशा स्वरूपाचं ट्रीट करायचं, असा एक वेगळा इश्यू राहतो. किंवा मलिना आहे आणि ऑकल्ड ब्लड तुम्हाला याच्यात सापडत आहे स्टूल्स मध्ये असणार अशा स्वरूपाचं, किंवा फ्रेश ब्लड असणार अशा स्वरूपाचं आहे. तर फ्रेश ब्लड असेल तर काय ठीक आहे, रक्तपित्त अधो रक्तपित्त असं म्हणून विचार करता येतो असणार. त्याच्या छर्दीमध्ये रक्त आलं तर तुम्हाला रक्तचरबी म्हणून विचार करता येतो. पण एरवी मॉडर्नचं डायग्नोसिस आणि त्याचं आयुर्वेदिक इंटरप्रिटेशन गोंधळाचे मुद्दे राहतात. जर आमच्याकडचं निदान आम्हाला करता येत असेल, त्या निदानाला धरून त्या रोगाच्या पथ्यपथ्यानुसार जावं हा जास्त बरा विश्वास असणार आहे. द्रव्य महिमा आहे असा अर्थ राहील आता तरी. कसं केलंय त्यांनी की लकुच फल किंवा दही अमुक अमुक या सगळ्यांच्या मध्ये प्रभावाने त्रिदोषकृत असणार अशा स्वरूपाचं प्रकरणात किंवा काकवीच्या संदर्भामध्ये, आणि आमलकी गुडची वगैरे याच्यामध्ये प्रभावाने त्रिदोषकृत असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. इथे जनरल दोषरूप असा आहे किंवा ग्रहणीमध्ये दोषरूप आहे, पण व्रणामध्ये मात्र तेच गुण जे आहेत त्याचे ते दोष वाढवायला असणाऱ्या अशा स्वरूपाचं क्लीनत्व निर्माण करायला स्पेशली उपयोगी पडतात असा अर्थ राहील. हा द्रव्य महिमा असंच म्हणायला लागेल की पर्टिक्युलर गोष्ट दुसरीकडे हितकारक असताना या ठिकाणी अहितकारक असणाऱ्या अशा स्वरूपाची ठरते. तो विचित्र धर्म आहे असा अर्थ धरायचा, आणि ठीक आहे तो तुम्हाला कळला तर तुम्ही तो टाळण्यासाठी म्हणून उद्योग असणार अशा स्वरूपाचा करायचा. पुढच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर सामान्य धर्म ठरवणं सुद्धा अवघड जातं नवीन पदार्थांच्या बाबतीत. विचित्र धर्म ठरवणं हे तर आणखी पलीकडच्या असणाऱ्या अशा स्वरूपाची गोष्ट राहील, आणि त्यामुळे ते प्रकरण तापदायक असणार अशा स्वरूपाचं ठरेल. तर कॅटरॅक्ट मध्ये काय
अवघड आहे खरं. म्हणजे एकदा लिंगनाश अशा स्वरूपाचा म्हणून घडला की अलीकडच्या रोगाची चिकित्सा करून त्याला उपयोग होईल की नाही असं सांगणं अवघड आहे खरं. पुढच्या स्टेजला गेलं. एक अशी शंका आली होती की कॅटरॅक्ट मध्ये सिराव्यथ उपयोगी पडतो का असणार, रक्तमोक्षण उपयोगी पडतं का असणार अशा स्वरूपाचं. पण जेव्हा पूर्वव्याधिक परम करूया, सॉरी, उपद्रव या स्वरूपाचा म्हणून रोग निर्माण होतो असणार अशा स्वरूपाचा. आणि कष्टिधी रोगस्य हेतुर्भूत्वा प्रशाम्यते न प्रशाम्यते चाप्यन्य हेतुत्वं कुरुते पिच. अशी जेव्हा परिस्थिती असते. हो, बॅटरी आता नाही, तो काहीतरी चार्जर कनेक्ट करायचा राहिला होता, तो आता केलाय पण त्यामुळे आता तो झालाय. आणि एक मेसेज आलेला आहे. हा. बरं, खरं म्हणजे आता 7:45 वाजायला आलेच आहेत, तेव्हा मला असं वाटतं शंका कोणाच्या असतील तर विचारायला काही हरकत नाही असणार अशा स्वरूपाचं. नाही तर मग थांबूया. आणि बुधवारचं मी असं म्हटलंय की मला गेल्यानंतर अंदाज येईल तिथे. मी आता सांगून ठेवलंय ते होईल असं म्हणताय, पण प्रत्यक्षामध्ये बुधवारी मी जेव्हा लॉग इन होण्याचा प्रयत्न करेन त्यावेळेला खरं अंदाज येईल. नाही तर मग फोनवरती डिस्कस करून ठरवू की होत आहे का असणाराच्या स्वरूपाचं, आणि मग करू. शुक्रवारी मात्र नक्की जमणार नाही. एक मेसेज आलेला आहे शंकेचा. हा. इफ दिवा स्वप्न डू द पाचन ऑफ yesterdays अपवाच आहार, why can't it do पचन ऑफ food taken today itself. हा, त्यांनी खरं तर दिवा स्वप्नामुळे जर काल आदल्या दिवशीचं अन्न पचतं तर आजचं अन्न का पचत नाही अशी शंका काढली आहे. तर हा पुन्हा कालमहिमा किंवा ते विशिष्ट विहाराचा परिणाम म्हणूनच दिलाय. आणि त्याच्यामुळे मला आता असं वाटतं की जेव्हा तुम्ही नुकतं खाऊन झोपलेले असणार अशा स्वरूपाचे आहात, तेव्हा प्रथम अवस्थापाकामध्ये मुळातच कफ किंवा द्वितीय अवस्थापाकामध्ये पित्त निर्माण होण्याची प्रक्रिया होणार आहे. त्याला उलट जास्त बल दिवसा झोपल्यामुळे असणाऱ्या स्वरूपाचं मिळतं, आणि त्यामुळे त्याचं पचन होण्याचा संबंध राहत नाही खऱ्या अर्थात. पण जेव्हा आम्ही रात्री जागरण झालंय आणि त्याच्यामुळे पचन झालेलं नाही आणि त्याच्यासाठी आम्ही न खाता झोपलो असणार अशा स्वरूपाचं, तर त्या अवस्थापाकाच्या अवस्था खरं तेव्हाच करून गेलेल्या असणार अशा स्वरूपाच्या आहेत. पण त्या पूर्ण न झालेल्या असल्यामुळे तर माईक निघाला फायदा होतो. हॅलो, हा, माईक आवाज नाही येते. माईक बहुतेक बाजूला गेलाय. नाही कारण आता येतोय. हा, जरासा बरा येतोय. अजून थोडं जवळ. खरं कानालाच लावलेला असणार आहे. तर हॅलो, येतो आवाज. हॅलो हॅलो, हा, आता येतोय. आता येतोय सर. हा, येत आहे. ठीक. तेव्हा ते कालच्या रात्रीचं पचन करतं. त्याच्यात एक दुसरा मुद्दा असा आहे थोडासा. दिवा प्रबुद्धतेर केण हृदय पुंडरीकवत न पाकमुपगच्छन्ति देवातेन न काय देवातेनास्य धातवः असणारा न क्लेदम उपगच्छन्ति देवातेनास्य धातवः असणारा. रात्र तू हृदय हे काय हृदय म्लाने असणारा अशा स्वरूपाचं म्हणून. आणि
सकाळचं अन्न अजीर्ण असताना संध्याकाळी घ्यायला हरकत नाही, पण रात्रीचं अन्न अजीर्ण असताना सकाळी घेऊ नये असं सांगत असताना हा सगळा विषय आलेला असणार अशा स्वरूपाचा आहे. तर तो सगळा भाव जर लक्षात घेतला तर आदल्या दिवशीचं अन्न पचलेलं नाही आणि मग तुम्ही झोपलात तर त्याच्या पचनाला मदत असणारी अशा स्वरूपाची काहीतरी होते. आणि मुळात त्या स्रोतसांचा संकोच किंवा असणारा अशा स्वरूपाचा प्रकरण हा. आत्ताच एक मत आहे, जेवल्यानंतर लगेच धावपळ करू नये, भुक्त्वा काय राजवत आसीत असणार अशा स्वरूपात, राजाप्रमाणे बसून राहावं वगैरे असणार अशा स्वरूपात. तर त्याच्या मागचं कारण इथं तुम्ही काहीतरी हालचाली केल्यात की त्याच्यासाठी म्हणून शरीराची शक्ती खर्च होते आणि मग ती पचनासाठी कमी पडते असणार अशा स्वरूपाचं प्रकरण होतं. तर तसं भाग काहीतरी घडत असावा आणि तुमची झोप झाली, तुम्ही इतर काही हालचाली केल्या नाहीत, ती पचनावरती कॉन्सन्ट्रेशन शरीराचं होतं असणार असं काहीतरी प्रकरण राहील. आणि म्हणून आदल्या दिवशीचं अन्न पचतं, पण दुसऱ्या दिवशीचं त्या दिवशीचं खाल्लेलं जे आहे ते पचत नाही असा थोडक्यात अर्थ आहे. आणखीन विचार व्हायला पाहिजे. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियामध्ये काय चिकित्सा करू शकतो? मला असं वाटतं जरा अवघड आहे प्रश्न. वेदना तीव्र असतात, अर्थात आपल्या दृष्टीने शूलम नरते निलाप असंच आहे. आणि धातुक्षयाने वातप्रकोप एका मार्गावरोधाने आहे असं लक्षात घेऊन इंडिव्हिज्युअल केसमध्ये काहीतरी उद्योग अशा स्वरूपाचा करायला हवा. मी स्वतः काही बघितलेली नाही केस, त्यामुळे फर्स्ट हँड एक्सपिरियन्स काही नाही असणार अशा स्वरूपाचा. पण एकंदर हे प्रकरण तापदायक आहे असं मत आहे. आणि आता ते सर्जरी वगैरे अशा स्वरूपाचे काय मला वाटतं कोणी सलमान खानने केली ना आता सर्जरी. सलमान खानने अमेरिकेमध्ये जाऊन काहीतरी सर्जरी केली आणि ती यशस्वी झाली असं नाही. पण नोचेत हे जरा अवघड असणार अशा स्वरूपाचं आहे. आपल्या ग्रुपमध्ये श्रद्धा सालगरचा नवरा डेंटिस्ट आहे, तो काही त्याच्यावरती प्रकाश टाकू शकत असेल तर काही हरकत नाही. तो जर आता ऑनलाईन असेल तर त्यांनी बोलायला किंवा करायला हरकत नाही. ऑनलाईन दिसत नाही आता तरी. पण शेवटी वात असं गृहीत धरूनच करायला लागेल आणि मार्गावरोधजन्य का धातुक्षयजन्य वातप्रकोप असाच विचार लक्षात घ्यायला लागेल. हे किचकटच आहे. तर कॅन्सर मधल्या विविध वेदना आणि त्याला काय करायचं असं माझ्या पुढे आता एक मेजर इश्यू आहे. पण ठीक आहे, म्हणजे त्या वेळेला मार्ग काढत राहणे असाच इश्यू राहील. आता माझ्याकडे ऑस्टिओसार्कोमाची केस आहे. 18 वर्षाचा तरुण मुलगा आहे. 6 वर्षापासून त्याला आजार आहे आणि निरनिराळी हाडं प्रचंड प्रमाणात दुखतात, असं त्याला सहन होत नाही, कळवळून रडतो असं प्रकरण आहे. तर त्याला हानू आणि वर्षुकास्थी यांच्यामध्ये तीव्र वेदना अशा स्वरूपाच्या होत्या आणि ते सरांच्या म्हणण्याप्रमाणे आप्य अस्थी आहेत आणि म्हणून त्याला चंद्रप्रभा वर्ण उगाळून लावायला आणि पोटात घ्यायला सांगितली. त्यांनी त्या वेदना थांबल्या, पण मग उरू मधल्या नलकास्थित वेदना सुरू झाल्या. मग त्याच्यानंतर पेल्विक बोन मध्ये वेदना सुरू झाल्या. असं त्याचं ते संचारी प्रकरण चालू आहे. आणि मग ते प्रत्येकाला काहीतरी दिलं, पंचतीर्थ गुळगुळ दिला, मग कधी महामृत्यूंस वापरला, त्याने तात्पुरतं काहीतरी 1-2 तास बरं वाटलं, पुन्हा वेदना सुरू, दुसऱ्या ठिकाणी सुरू, असं ते प्रकरण त्याचं चालूच आहे आता. तर हे गोंधळाचे मुद्दे आहेत. आणि आता मध्ये मी एक असं म्हणलं होतं की कॅन्सर मध्ये एवढ्या तीव्र वेदना का, त्याविषयी जरा काहीतरी संशोधन व्हावं आणि अशा तीव्र वेदना असताना काय काय उपयोगी पडतात असं औषध कोशातून एकदा माहिती काढण्याचा प्रयत्न व्हावा. ते कोणीतरी काढली असं मला कळलं, तर माझ्यापर्यंत अजून पोचलं नाही. मला वाटतं श्रुतीने कोणाच्या विषयी तरी काहीतरी सांगितलं, स्वराली म्हणून.
पण माझ्यापर्यंत अजून ते पोचलेलं नाही प्रकरण. ते आलं तर कदाचित मला त्याच्याविषयी काहीतरी सांगता येईल असणार. आणखीन कोणाला काही शंका आहे? चंद्रप्रभा आणि नंतर पंचतीर्थ नलकास्ती. पण परशुकास्ती आणि यांच्यासाठी चंद्रप्रभा उगाळून लावायला सांगितली होती आणि पोटातही दिली होती आणि त्यांनी वेदना थांबल्या होत्या असं झालं असणार. रात्री जेवायला उशीर झाला तर हो 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 नाही, अजीर्ण असेल तर नाही काही मिळणार. जर पचलं, उशिरा पचलं किंवा असणार अशा स्वरूपाचं, तर मग दूध, मुगाचं कठण असं काहीतरी घ्यावं. दूध तरी घ्यावं. ठीक आहे ना. जर खरी भूक असेल तर चालेल. येशू खरी भूक आणि खोटी भूक ओळखण्याचा आहे. आता अशी शंका होती की रात्री उशिरा जेवण झालंय आणि म्हणून मग लंघनच केलं आणि नंतर भूक लागली असणार अशा स्वरूपाचं, तर काय करायचं? तर खरी भूक असेल तर दूध घ्यायला हरकत नाही. जर नसेल तर काही न घेतलेलं जास्त बरं. खरी भूक आणि खोटी भूक याचं गमक लेले एक सांगत असत की नावडता पदार्थ पण डोळ्यासमोर आला तरी सुद्धा मला आता खायला हवंच आहे अशी जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा ती खरी भूक असणार. आणि पदार्थ कोणता आहे याच्यावरती खायचं की नाही ठरवतो असं जर असेल तर ती खोटी भूक आहे आणि मग ते इष्ट नाही असणार अशा स्वरूपाचं. तेव्हा त्या खरी भूक आणि खोटी भूक असं लक्षात घेऊन करावं असं एकंदर मतीचा अर्थ राहील. माझा स्वतःचा एक अनुभव असा आहे की मला भेंडीची भाजी अजिबात आवडायची नाही आणि आम्ही कोणाकडे तरी गेलो होतो, काहीतरी 8वीत होतो आणि खूपच भूक खरी लागली होती आणि त्या म्हणलं नाही ते माझ्याकडे दुसरं काही, भेंडीची भाजी आणि पोळी आहे एवढंच आहे, खायचं असतं तर तेच खा म्हणून. आणि मग ती खाल्ली आणि मला आवडली आणि मग नंतर पुढे भेंडीची भाजी माझ्या रेग्युलर खाण्यात यायला लागली असणार. पण जेव्हा खरीच भूक आहे असं जेव्हा असेल तेव्हा मग ते प्रकरण चालतं असणार. ठीक आहे, असं मला वाटतं की मग आता इथं थांबूया. बुधवारी एकदा लॉग इन होऊन बघा किंवा फोनाफोनी करून ठरवू. जर शक्य असेल तर करूया, नाहीतर पुढच्या सोमवारी डायरेक्टली असणार अशा स्वरूपाचं होईल. झालं बुधवारी तर प्रयत्न करून बघू असणार. प्रार्थना हा हा वायू अडकतो कोष्ठामध्ये असं मेदाने वायू कोष्ठामध्ये अडकतो. असं चरकामध्ये संप्राप्ती देत असताना डायरेक्टली त्याच प्रकारची संप्राप्ती म्हणून दिलेली आणि मग तो अग्नीला वाढवतो. क्षुत्तशौस्तस्ततोधिकम आणि मग सुधा आणि कृष्णा जास्त वाढतात असणार अशा स्वरूपाचं. आणि मेदय व उपचीयते, जे काही खाऊ त्याचं मेदातच रूपांतर होतं आणि मग ते एकंदर प्रकरण त्रासदायक असं ते आहे. असं दिलंय कोष्ठ. चरण कोष्ठे विशेषतः नाही काय वायू कोष्ठे विशेषतः चरण संतुक्षयत्यग्निम तृषौस्तस्ततोधिकम असणारच. प्रार्थना म्हणून आयुर्वेद प्रकांडो निगदित इह हि शल्यतंत्र प्रधानः शेषेभ्यः शाश्वतो यन्निखिल जनकृपा व्याप्त चित्तेन येन आयुर्वेदस्य वाञ्छन् पुनरपि भुवने ताञ्च सुष्ठु प्रतिष्ठां श्रेष्ठं धन्वन्तरिं तं प्रणमति च सदा वैद्यवर्गो हि नूनम् वैद्यवर्गो हि नूनम्. एकदम अत्रादि प्रकरण ते अन्नस्वरूप विज्ञानयो नाम सप्तमोध्याय हा समाप्त झाला. अष्टमोध्याय उद्याच्या
तासाला बघू असणार आहे. अथा तो अन्नरक्षा विधिमध्ये व्याख्यास न इथे